बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजेच प्रकृती पुरुष विवेक योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या अध्यायाचा श्लोक नंबर 11वा चालू आहे आणि 810 ओव्या झालेल्या आहेत. आता आज आपण भाग नंबर 33 बघणार आहोत, पण त्या अगोदर पाठीमागे काय झाले पण थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. हा जो अध्याय 13वा आहे प्रकृती पुरुष विवेक योग, यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असंही म्हणतात. या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांचं स्मरण करून त्यांचे आभार प्रकट करून या अध्यायाची सुरुवात करतात. सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना म्हणतात की हे जे शरीर आहे याला क्षेत्र म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ तोही मीच आहे असे जाण असेही सांगतात. आता या शरीराला क्षेत्र अशी उपमा का दिलेली आहे याचं विवेचन पुढे आलेलं आहे. क्षेत्र म्हणजे शेती, आणि शेती जो कसतो, शेती जो राबतो तो शेतकरी. शेतकरी जसं शेतीची मशागत करतो, त्यात धान्य पेरतो आणि त्यातून पीक घेतो, तसंच आपल्या शरीरातला जो आत्मा आहे तो आत्मा या शरीराकडून पाप पुण्याची कर्म जे होतात आणि त्यातून मिळणारं जे फळ आहे ते कसं उत्तम मिळावं यासाठी शरीरातला जो आत्मा आहे म्हणजे जो क्षेत्रज्ञ आहे तो प्रयत्न करत असतो. म्हणजे जसं तुमचं कर्म असेल तसं तुम्हाला फळ मिळतं, हे यातून आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र 36 तत्वांपासून बनलेलं आहे. म्हणजे हे जे शरीर आहे हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे. तसेच या क्षेत्रावर म्हणजे या शरीरावर कोणाची सत्ता आहे हे सांगण्यासाठी बरेचसे लोक म्हणजे जे सांख्यमतवादी होते, जे प्रयत्नवादी होते, नंतर जे स्वभाववादी होते, कालवादी होते, हे आपापल्या परीनं सांगण्याचा प्रयत्न करतात की या क्षेत्रावर म्हणजे या शरीरावर सत्ता कोणाची आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास क्षेत्र म्हणजे काय, म्हणजे हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे हे सांगतात. आणि त्यानंतर सत्पुरुषाची लक्षणे हे आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम हे पण आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर साधकाची लक्षणं आपण पाहिलेली आहेत. उत्तम साधक कसा होतो, म्हणजे ज्ञानार्जन ज्याला करायचं आहे त्याला साधक म्हणतात. तर तो उत्तम साधक कसा होतो, तर त्याच्या मनात विषयांच्या विषयी विरक्ती असली पाहिजे, म्हणजे विषयी वैराग्य ही पहिली अट आहे. नंतर दुसरी अट म्हणजे अहमपणाचा अभाव असला पाहिजे. त्याच्या मनामध्ये अहंकार अजिबात नसायलाच पाहिजे, कारण जिथं अहंकार असतो तिथं ज्ञान येत नाही. अहंकारानं जागा सोडल्याशिवाय त्या जागेवर ज्ञान येत नाही. म्हणून मनातून पहिल्यांदा अहंकार काढावा लागतो. नंतर जन्म, मृत्यू, वृद्धपणा, शरीर व्यवस्था यांचे ठिकाणी दोष पाहणे, म्हणजे जन्म आपला झालेला आहे तर मृत्यू नक्की आहे, वृद्धापकाळ नक्की आहे, हे सगळं लक्षात घेऊन वृद्धापकाळ येण्याच्या अगोदरच भगवंताची आराधना करून, भगवंताचं पूजन करून भगवंताला प्राप्त करून घ्यावं
मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्यानंतर श्लोक नंबर 9 मध्ये सर्वत्र ज्ञानसंपन्न पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. ते म्हणजे सर्वत्र उदासीनता, पुत्र, स्त्री, गृह इत्यादी ठिकाणी पूर्ण अनासक्ती, इष्ट अथवा अनिष्ट असे काही प्राप्त झाले असता चित्ताची समता नेहमी कायम ठेवणे म्हणजे स्थिर भाव. हे सगळं आपण ज्ञानसंपन्न पुरुषाची लक्षणामध्ये होते आपण हे पाहत होतो. तसेच अजून काय ज्ञानसंपन्न पुरुषाचे लक्षण तर भगवंताच्या ठिकाणी आनंद भावे करून निर्दोष भक्ती असणे, एकांतात राहण्याची आवड असणे आणि लोकसमुदायात राहण्याची आवड नसणे हे आपण पाहिलं. त्यानंतर अध्यात्मात निमिग्र असणे, पारमार्थिक ज्ञानाचा साक्षात्कार होणे ही लक्षणे ज्ञानप्राप्ती करून देणारी आहेत. तसेच याच्या विरुद्ध याच्या उलट जे आहेत ती अज्ञानाची लक्षण आहेत. आता अज्ञानाची लक्षण आपण जवळजवळ 6 ते 7 भाग पाहत आहोत. तर पहिलं लक्षण हे आहे की आपली प्रतिष्ठा वाढावी म्हणून लोक आपल्याला मान देतील, मान केव्हा देतील याची जो वाट पाहत असतो किंवा आपला सत्कार झाल्यानंतरच संतोष पावतो, हे पहिलं अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे असे लोक प्रतिष्ठा फार जपतात. म्हणजे आमच्या घराण्याची प्रतिष्ठा आहे, आमच्या घराण्यात असं काय झालं तर म्हणजे प्रतिष्ठेसाठी सगळं. आणि आपल्याला कोणी मान मर्यादा दिली, कोणी सत्कार केला तर अशा लोकांना फार फार चांगलं वाटतं. हे पूर्णपणे अज्ञानाचं लक्षण आहे, पहिलं लक्षण आहे. हे जास्त करून खेडेगावात तुम्हाला फार बघायला मिळेल. पाटील असतो, सरपंच असतो, ते स्वतःच्या मानासाठी फार सुजलेले असतात. म्हणजे एखादा कार्यक्रम असेल, आमदार येणार असतील याला नाही बोलवलं किंवा बोलवलं तरी पाठीमागच्या रांगेत बसवलं तर लगेच हा ताड दिशी उठून निघून जाणार. आम्हाला काही मान मर्यादा आहे का नाही, आम्हाला काही प्रतिष्ठा आहे का नाही असं म्हणून तो रुसून बसणार. ही सगळी संपूर्ण अज्ञानाची लक्षणं आहेत आणि त्यातून अशी काहीतरी चुकीची कृती आपल्या हातून घडते. म्हणजे पहिलं अज्ञानाचं लक्षण म्हणजे प्रतिष्ठेसाठी झटणं, तसेच आपला सत्कार झाला म्हणजे संतोष पावणं. तसंच दुसरं लक्षण म्हणजे गर्व. असे लोक गर्वाच्या शिखरावर जाऊन बसलेले असतात. तिसरं लक्षण म्हणजे स्वतः जे कृती करतात त्याची प्रसिद्धी करणं, स्वतःच्याच मुखाने स्वतःचाच डांगोरा पिटणं. नंतर असे लोक थोडं जरी काही लाभ झाला तरी फुगतात आणि चढून जातात आणि थोडी हानी झाली तर दुःखमग्न होतात, म्हणजे स्थिर नसतात. हे चौथं लक्षण आहे. तसंच कोणी जर स्तुती केली तर हे लोक हर्षानं फुगतात लगेचच. यांना स्तुती सहन होत नाही आणि निंदा सुद्धा सहन होत नाही. तसंच एकाच वचन देऊन उलट दुसऱ्यास मदत करणे हे सुद्धा त्यांच्याकडे असतं. घात करणे हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. तसंच बाह्यत्कारी कृती त्यांची चांगली उत्तम दिसते पण अंतर्यामी ते घातक असतात. तसंच या लोकांना गुरुसेवेचा तिटकारा असतो. या लोकांना म्हणजे जे लोक अज्ञानी आहेत त्यांची लक्षणं सुरू आहेत. हे गुरुसेवेचा तिटकार असतो. गुरुपासून झालेले ज्ञान जी विद्या आहे त्यालाही ते मानत नाहीत. तसेच स्वतः कर्मे करत नाहीत आणि मनात संशय मात्र धारण करतात. अशा लोकांना पैशाचा अतिशय लोभ असतो. मग ते आपले पैसे असो किंवा दुसऱ्याचे पैसे असो, त्याचा त्यांना फार लोभ असतो. स्त्री संघाविषयी निर्लज्ज असतात. स्वधर्म तसेच पुण्यकर्माचे आचरण करण्याबद्दल निर्लज्ज असतात. मनात संशय ओतप्रोत भरलेला असतो. द्रव्य प्राप्तीविषयी पाप पुण्य किंवा नीती अनिती याचं यांना हे चाड बाळगत नाही. कुठल्याही मार्गाने पैसा आलेला यांना चालतो.
नंतर बुद्धीची स्थिरता नसते. नंतर एखादी भयाची गोष्ट त्यांच्या बाबतीत घडली तर लगेच घाबरून जातात, म्हणजे घाबरट असतात हे लोक. नंतर दुःखाची गोष्ट ऐकल्यानंतर गडबडून जातात. अज्ञान त्यांच्या मनात कायम वास करत असतं. आत्मसंयम अजिबात नसतो, संयमच नसतो. लज्जेची मर्यादा खणून टाकतात, कुळधर्म ओळखीत नाहीत, विषयांविषयी बहकलेले असतात, अज्ञानाची वृद्धी होते. असे लोक चंचल असतात, विषयांची इच्छा त्यांच्या मनात ओतप्रोत भरलेली असते. ही सगळी अज्ञानाची लक्षणे आहेत बरं का. अज्ञानी ही सगळी लक्षणं थोड्याफार प्रमाणात आपल्या प्रत्येकांमध्ये आहेत. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्ट याचा उल्लेख केलेला आहे. अज्ञानाची लक्षणं काय आहेत, म्हणजे आपल्या मनात अज्ञान थोडं सुद्धा शिल्लक राहू नये. आपण ज्ञानाची उपासना करावी, आपल्या मनातून अज्ञान निघून जावं. यासाठी अज्ञान काय ते तर माहिती असायला हवं. म्हणून हे ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी स्पष्टपणे आणि डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे याचा विचार करून आपण आपल्या मनातून जे अज्ञान आहे, आपल्या वागण्या बोलण्यात जे अज्ञान आहे ते काढून टाकावं, हे ज्ञानेश्वर माऊलींना अपेक्षित आहे. म्हणजे ते आपण काढून टाकायला हवं. नंतर अज्ञानाचं पुढचं लक्षण म्हणजे स्त्रीचं वेड. स्त्रीचं अतिशय वेड असतं अशा लोकांना. मरेपर्यंत अशा लोकांना विषयाचा तिटकारा येत नाही, मीच शहाणा. आणि अशा लोकांच्या मनात अभिमानाचा ताठा असतो. दुसऱ्याचे चांगले झालेल्यांना सहन होत नाही, म्हणजे मत्सर असतो. अहमपणा त्यांच्या मनात फार असतो. नंतर तारुण्याच्या भरामध्ये समोर जो कोणी येतो त्यांची चेष्टा मस्करी करणं, असे प्रकार हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. ज्याप्रमाणे जीविताच्या रूपाने हा मृत्यूच आला आहे, असे जो विषय सुखाच्या भरात जाणत नाही, आपल्या शरीराचा पुष्टपणा, रात्र दिवस यांचा उपयोग, विषयांपासून होणारी सुखाची प्रौढी, याविषयी या जगात सर्व याच्याशिवाय या जगात सर्व मिथ्या आहे असे जे मानतात, ते सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. नंतर तारुण्याची धुंदी असणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. ज्याप्रमाणे तारुण्याचा उपभोग घेत असता पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल जो विचार करीत नाही, हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. अशा लोकांच्या मनात तारुण्याचे घमेंड असते. त्याप्रमाणे जोपर्यंत भूक व झोप चांगली लागत आहे व जोपर्यंत रोगराई वगैरे काही नाही, तोपर्यंत आपल्याला वृद्धापकाली रोग वगैरे जडतील याची जो काळजी बाळगत नाही, हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. नंतर स्त्री पुत्रादी व संपत्ती ही जो जास्त मिळू लागते, तो त्याच्या डोळ्यावर अधिकाधिक धुंदी चढते, हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. तो अज्ञानी होय असं सांगितलेलं आहे भगवंताने इथं. जो तारुण्याच्या भरात संपत्तीच्या सेवासेवे वस्तूंचा विचार न करता सरसकट त्यांचा उपभोग घेतो, जी गोष्ट करू नये ती करतो, असंभव्य गोष्टीची हाव धरतो, जी वस्तू घेऊ नये ते मागतो, ज्या गोष्टीचा विचार मनात सुद्धा आणू नये ती गोष्ट, आणि ज्यास स्पर्श सुद्धा करू नये अशा गोष्टी तो करतो. म्हणजे या संदर्भात आपण अगदी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की व्यसनांच्या संदर्भात ज्या गोष्टीला स्पर्श सुद्धा करायचा नाही असं सांगितलेलं आहे, त्या गोष्टी हे लोक पितात. ज्या गोष्टी ओढू नये, ज्यातून धूर निघतो, नाकातोंडात ज्या गोष्टीमुळे धूर होतो, त्या गोष्टी हे ओढतात. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्या गोष्टीला स्पर्श सुद्धा करायचा नाहीये.
त्या गोष्टी आपण करत असतो. ज्यांनी या संदर्भात संकल्प केलेला आहे त्याने संकल्प दृढ करायचा आहे. रोज दिवसातून 3दा संकल्पाची आठवण करून घ्यायची आहे. आठवण करायची म्हणजे डोळे झाकायचे, हात जोडायचे, भगवंताचं स्मरण करायचं आणि भगवंताचं स्मरण करताना भगवंताला शपथ वाहून सांगायचं की भगवंता मी या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. हा नियम 3 महिने पाळायचा आहे. दिवसातून 3दा 3 महिने पाळायचा आहे. तसेच टीव्हीवर किंवा आपले मित्र असं जर काही या संदर्भात बोलत असेल तर तिथून निघून जायचं. टीव्हीवर लागला असेल चॅनल बदलायचा. अशा गोष्टीच्या जवळ 10 फूट लांब राहायचं अशा गोष्टींच्या. अशा गोष्टींच्या बाबतीत कोणी चर्चा करत असेल तर अजिबात ऐकायची नाही. स्पष्टपणे सांगायचं की या गोष्टीची चर्चा माझ्यासमोर करायची नाही म्हणून. असा कोणी घेणारा व्यक्ती आपल्या घरात येणार असेल तर त्याला अगोदरच कल्पना द्यायची आमच्या घरात चालत नाहीये, तुम्ही येऊ नका. दरवाजात येऊन थांबला तर त्याला घरात घ्यायचं नाही, आपण स्वतः बाहेर जायचं. त्याच्यापासून 4 फूट लांब राहून त्याची थुंकी सुद्धा आपल्यावर उडू नये, त्याचा श्वास सुद्धा आपल्यावर येऊ नये या पद्धतीने लांब थांबून हात जोडून त्याला विनवणी करायची की बाबा आमच्या घरात हे चालत नाहीये, तुम्ही ज्यावेळेस शुद्धीत असाल त्यावेळेस आमच्या घरी या. हे सगळे नियम पाळले तर तुम्ही जो संकल्प केलेला आहे तो सिद्धीस जाणार आहे. तुमचा संकल्प हा दृढ होत जाणार आहे. नाहीतर 2 दिवसाचा संकल्प मोडून खातात लोक. एकादश करतात आणि नंतर गळ्यातली माळ खुंटीला अडकून अभक्ष्य भक्षण करणारे लोक पण आपण पाहिलेले आहेत. असं आपलं हसं होऊ नये यासाठी संकल्प दृढ करण्यासाठी जे नियम सांगितलेले आहेत ते प्रत्येकानं निष्ठेने पाळायचे आहेत. ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्रीकृष्ण तुम्हाला तुमचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी शक्ती देवो एवढीच मी प्रार्थना करतो. त्यानंतर स्त्रीची जी आसक्ती आहे त्या आसक्तीच्या संदर्भात आपण पाहिलं होतं. स्त्रीची आसक्ती एवढी असते की तो स्त्रीच्या हातातलं जसं मदाराचं माकड असतं ना तसं हा स्त्रीच्या हातातलं माकड बनून जातो. स्त्री जसे म्हणते तसं तो ऐकतो. जीवाभावाने स्त्रीवर प्रेम करतो आणि आपण कोण आहोत व आपले सार्थक कशात आहे हे तो जाणत नाही. ज्याप्रमाणे सिद्ध पुरुषाचे चित्त ब्रह्मस्वरूपी लीन झाल्यावर त्यांचे सर्व व्यवहार थांबतात त्याप्रमाणे ज्याने आपले सर्वस्व स्त्रीला विकले आहे तो आपली हानी, लोकलज्जा आणि लोकांनी केलेली निंदा याकडे लक्ष देत नाही. ज्याप्रमाणे माकड गारुड्याच्या ताब्यात राहते त्याप्रमाणे जो मनात स्त्रीचा ध्यास घेऊन तिच्याच छंदाने वागतो हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. स्त्री करता आपण हवे ते श्रम करतो, इष्टमित्रांचा वाईटपणा घेतो व तिच्याच करता जितका जमवता येईल तितका पैसा जमवतो. दाने आणि पुण्य कमी करतो आणि पैसा वाचून स्त्रीवर उधळतो आणि आपले आप्तेष्ट गोत्रज म्हणजे पै पाहुणे यांना फसवून कपट करतो आणि तो पैसा स्त्रीच्या झोळीत आणून टाकतो. स्त्रीविषयी म्हटले तर जी जी उत्तम वस्तू पाहिजे ती तिच्यासाठी तिच्या उपभोगासाठी आणून देतो. ज्याप्रमाणे प्रेमळ भक्त आपल्या इष्ट देवतास भजतात त्याप्रमाणे तो एकनिष्ठेने आपल्या स्त्रीची सेवा करतो. जेवढ्या उत्तम व मौल्यवान वस्तू तेवढ्या स्त्रीला देतो आणि कुटुंबातील माणसांना निर्वाहापुरतं सुद्धा जिन्सा देत नाही. स्त्रीकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्याच्या विरुद्ध जाईल व ज्याला युगाचा अंत झाल्याप्रमाणे वाईट वाटते. तर इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं
स्त्रीच्या संदर्भात आपण काय काल पाहिलं होतं, हे सगळे अज्ञानाचीच लक्षणं आहेत. अज्ञानाची लक्षणं अजून संपलेले नाही आहेत. भाग नंबर 33 आज आपण चालू करत आहोत. श्लोक नंबर 11 चालू आहे आणि ओवी नंबर 810. आणि भजन लिया सवे, जो विशो जरी न पावे, जरी सांडी म्हणे अवघवे, टवाळ हे कुणबट कुणवाडी. कुणबट कुळवाडी, तैसा आन आन देव मांडी, आदिलाची परवाडी, करी तया तया गुरु मार्गा टेके, जयाचा सुगरवा देखे, तरी तयाचा मंत्रु शिखे, एरू घे. प्राणी प्राणी जातेशी निष्ठुर, स्थावरी बहु भरू, देवीची नाही एक सरू, निर्वाहो जया. माझी मूर्ती निफजवी, ते घराचे कोणी बसवी, आपण देवी देवी यात्रे जाय. आता स्त्रीच्या संदर्भात मनुष्य अज्ञानानं कसं वागतो हे पाहिल्यानंतर देवाच्या संदर्भात आपण अज्ञानानं कसं वागतो त्याचं सर्व वर्णन आजच्या भागात येणार आहे. म्हणजे आपण जी भक्ती करतो ती कशी करतो, कशी करायला हवी, चुकीचं काय करतो, या संदर्भात सगळं आजच्या भागामध्ये निरूपण होणार आहे. आणि विषय प्राप्ती करता माझी भक्ती करून विषय प्राप्ती झाली नाही तर माझी भक्ती सोडून देऊन ईश्वर खोटा आहे अशी टवाळी माझी करतो. भगवंत काय म्हणतात बघा, की अज्ञानाचं काय लक्षण आहे की विषय प्राप्ती करता भगवंताची भक्ती करायची. म्हणजे काय, पैसा प्राप्तीसाठी, सत्तेच्या प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती करायची. आता भगवंत या कामासाठी नाही आहेत, हा मार्ग चुकीचा आहे. म्हणजे भगवंताकडे काय मागायचं आहे तुम्हाला हे सुद्धा समजलं पाहिजे ना. भगवंताकडे पैसा मागायचा का नाही, प्रतिष्ठा मागायची का नाही, आत्मसन्मान मागायचा का, काय मागायचं भगवंताकडं? पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता हे मागायचं असतं का भगवंताकडं? नाही. भगवंताकडे स्वर्ग मागायचा असतो का? नाही. स्वर्ग सुख मागायचं असतं का? नाही. मग काय मागायचं असतं? भगवंताकडे मोक्ष मागायचा असतो, भगवंताशी मद्रूप होणे हे मागायचं असतं, भगवंताशी एकरूप व्हावं ही इच्छा धरायची असते आणि त्यासाठी याच जन्मात प्रयत्न करायचा असतो. हे न करता विषय उपभोगाची वस्तू भगवंताकडे मागायची आणि नाही मिळाली तर ईश्वर खोटा आहे अशी टवाळी करणे हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. बघा, आपण मोठमोठे नवस करतो, हे करतो, भगवंताच्या चरणी लीन होतो आणि जर तसं ते नवस केल्याप्रमाणे नाही झालं तर नाही, हा देव काय पावत नाही, खोटं आहे सगळं, अशी टवाळी करतो आपण. हे अज्ञानाचं लक्षण आहे, चूक आहे, पाप आहे ना, दोष लागतो. कुणबी जशी आपली शेतकी वाढवतो तसा हा पुष्कळ देवांची सेवा करतो व पहिल्या देवाप्रमाणेच दुसऱ्या देवाचीही परवड करतो. काय आलंय बघा याच्यामध्ये, की कुणबी म्हणजे शेतकरी, जो कुणबी असतो तो आपली जशी शेती वाढवतो, पहिले 2 एकर असतो, मग अजून एखादं एकर शेती शेजारशी विकत घेतो, परत अजून थोडी ताकद वाढली की अजून 1-2 एकर विकत घेतो, अशी आपली शेती वाढवत जातो. तसं हा म्हणजे जो अज्ञानी आहे तो पुष्कळ देवी देवतांची सेवा करतो. एका देवाची सेवा करून त्याचं भागत नाही, पुष्कळ देवी देवतांची सेवा करतो व पहिल्या देवाप्रमाणेच दुसऱ्या देवाची परवड करतो. परवड करतो म्हणजे हाल करतो. हाल करतो म्हणजे काय, या देवाला थोडे दिवस पूजायचं, सोडून द्यायचं, परत दुसऱ्या देवाला थोडे दिवस पूजायचं. असं ज्याच्या ठिकाणी विशेष थाटमाट आहे अशा गुरुवर भक्ती ठेवून
त्याचपासून गुरु मंत्र घेतो व इतरांना विचारतही नाही. बघा, आता अशा काही गुरूंचं सुळसुळाट झालेला आहे की स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी असे जे गुरु आहेत, असे जे साधू संत आहेत, जे स्वतःला संत समजतात, ते काय करतात की आपला आश्रम अगदी चांगल्या पद्धतीने सजवतात, थाटमाट करतात. नंतर काय करतात की कुठला तरी गुरु मंत्र देतात. अजून काय करतात की काहीतरी विद्या चमत्कार करतात आणि सामान्य भक्ताला प्रभावित करतात. आता हे भक्त काय करतात मग? जे विष्णू पूजक आहेत, जे श्रीकृष्ण पूजक आहेत, ते अशा भक्तांच्या, अशा गुरूंच्या नादी लागतात आणि मग काय होतं? ते अशा लोकांच्याकडून गुरु मंत्र घेतात व इतरांना विचारितही नाहीत. इतर जे देव आहेत, म्हणजे जे मुख्य देवदेवता आहेत, त्यांना परत विचार सुद्धा नाहीत. प्राणी मात्रांबरोबर कठीण शब्द बोलून त्यांचा तिरस्कार करतो व पाषाणाच्या मूर्तीवर विशेष प्रेम करतो. तसेच ज्याला एकनिष्ठपणाने भक्ती करून राहवत नाही, माझी मूर्ती तयार करून तिचे घराच्या कोपऱ्यात स्थापन करतो आणि आपण इतर देवांच्या यात्रा करीत हिंडतो. देवाची मूर्ती तयार करायची आणि कोपऱ्यात ठेवून टाकायची, कधी त्याची पूजा केली नाही केली, केली नाही केली, आणि इतर देवतांच्या मात्र यात्रा करत फिरतो, हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. रोज माझी पूजा करतो, कार्यप्राप्ती करता कुलदेवाची पूजा करतो आणि एखादी पर्वणी आली असता तिसऱ्याच देवाची पूजा करतो. बघा, आपण नेहमी काय करतो? भगवंताची पूजा करतो, रोजच्या रोज पूजा करतो, आणि एखादी पर्वणी आली म्हणजे उरूस आला किंवा अजून काय आलं तर आपण आपल्या कुलदेवतेची पूजा करतो. माझी स्थापना घरात करून दुसऱ्या देवाप्रित्यर्थ वाणे वाटतो. वाण आपण म्हणतो, वाण वाटलं, ते वाणे वाटतो व श्रद्धाकाली पितरांची पूजा करतो. म्हणजे हे सगळंच चुकीचं आहे हे सांगितलेलं आहे इथं. आपण पूर्वीपासून हे सगळं करत आलेलो आहोत. आपण पितरांची पूजा करतो, आपण उरसाच्या वेळेस आपल्या कुलदेवतेची पूजा करतो, नैवेद्य दाखवतो, हे सगळं आपण करत आलेलो आहोत. पण ह्या ज्ञानेश्वरीमध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं हे सगळंच चुकीचं आहे. मग बरोबर काय आहे ते पुढे आलेलं आहे. नित्य आराधन माझे, काजी कुलदेवता भजे, पर्व विशेषे कीजे पूजा आना, माझे अधिष्ठान घरी आणि वौसो अनाचे करी, पितृकार्यावसरी पितरांचा होय, एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी, ते तुलाची नागासी, पंचमीच्या दिवशी चौथ मोकटी पाहे आणि गणेशाच्याही होये, चौदसी म्हणे माये तुझाची ओ दुर्गे, नित्य नैमित्तिके कर्मे सांडी, मग बैसे नाचवंडी, आदित्यावरी वाढी, बहिरवा पात्री. माझी स्थापना घरात करून दुसऱ्या देवाप्रित्यर्थ वाणे वाटतो व श्रद्धा काली पितरांची पूजा करतो. एकादशीच्या दिवशी जशी माझी भक्ती करतो तसाच नागपंचमीच्या दिवशी नागास भजतो. आता नाग हा सर्प आहे, हे प्राणी आहे, याची निर्मिती कोण केलेली आहे? भगवंताने केलेली आहे. आपल्या सर्व प्राणी मात्रांची निर्मिती भगवंताने केलेली आहे, बरोबर आहे. सर्व सृष्टी कोण निर्माण केली? भगवंताने केलेली आहे. म्हणजे ज्याला भगवंतानी निर्माण केलं त्याची पूजा भगवंताप्रमाणे करतो. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतो, बैलपोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करतो. अर्थात हे चुकीचं आहे असं सांगितलेलं आहे. आणि पाठीमागच्याच भागात, पाठीमागच्या 2 भागाच्या पूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये हे सांगितलं होतं की
दिवसातून 3दा अंघोळ करून, अंगाला अत्तर फासून शरीराची नीटनेटकी काळजी घेतात, परंतु प्राणी मात्रांची पूजा करत नाहीत. हे लक्षण आपण पाहिलं होतं. तसं इथं आलेलं आहे की जसं म्हणजे इथं असं सांगितलेलं नाही की प्राणी मात्रांची पूजा करायची नाही. प्राणी मात्रांची पूजा करायची आहे, पण भगवंतासारखी नाही करायची. ते प्राणी आहेत, ते आपल्याला उपयुक्त आहेत. आता तुम्ही म्हणताल की नागाचा काय उपयोग आहे? नाग जर नसेल किंवा सर्प जर नसतील, धामण जर नसेल किंवा हे सर्प, नाग, सरडे, नंतर चिमण्या, हे सगळे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. चिमण्या किंवा पक्षी जे आहेत ते जे कीटक आहेत त्याला खातात. जे कीटकामुळं अन्नाची नासाडी होते ते हे खातात. साप, नाग, धामण, घोणस हे सगळे उंदीर खातात, म्हणजे धनधान्याचे रक्षण करतात. म्हणून यांची पूजा करायची, पण भगवंतासारखी नाही करायची. आपण भगवंताला जसं एकादशी दिवशी पूजतो तसं यांना पूजायचं नाही. यांची पूजा करणं, यांचा आदर सत्कार करणं योग्य आहे, पण भगवंतासारखी नाही करायची, असंच इथं सांगितलेलं आहे. चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूर्ण भक्ती करतो व चतुर्दशीचे दिवशी देवाचे पूजन करून हे अंबे मी तुझा आहे अशी तिची प्रार्थना करतो. नित्य नैमित्तिक कर्मे टाकून देऊन नवरात्रात नवचंडीचे पाठ एक जागी बसून करतो. आदित्यवार आला म्हणजे भैरोबाच्या नावाचा खिचडा वाटतो. म्हणजे काय माहिती इथं काय सांगितलेलं आहे की आपण सर्व देवी देवतांचे पूजन करतो, पण काय विसरतो? काय करायला विसरतो? तर आत्मज्ञान, आत्मनिरूपण आपण विसरतो. हे सांगितलेलं आहे इथं. पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे, ऐसा एकलाची आघवे जो गावी जो. ऐसा अखंड भजन करी उगा नोहे क्षणभरी, आघवे न गावद्वारी आहे व जैसे. ऐसे निजो भक्तू देखसी सैरा धावतो, जाण अज्ञानाचा मूर्तू अवतार तो. आणि एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे, देखोनी जो गाविटे तोही तोची. जया जनपदी सुख गजबजेची कौतिक, वानू आवडे लौकिक तोही तोची. पुढे सोमवार आला म्हणजे बेल घेऊन शंकरास वाहण्याकरता जातो व याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची पूजा करतो, सेवा करतो, त्याप्रमाणे गावातील हे कसे करतो? ज्याप्रमाणे गावातील वेश्या आपली प्रीती दाखवून सर्वांचे मन आकर्षित करून घेतो, त्याप्रमाणे जो क्षणभरही स्वस्थ न बसता विषय प्राप्ती करता सर्व देवी देवतांचे पूजन करतो. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. आपण इथं सर्व देवी देवतांचं पूजन करण्यासाठी मज्जाव केलेला नाहीये. तुम्ही सर्व देवी देवतांचं पूजन करा, सर्व देवी देवतांची आठवण ठेवा, आराधना करा, प्राण्यांचं पूजन करा, चालतंय, पण विषय प्राप्ती करता करू नका. आपण काय करतो? बुद्धीच्या प्राप्तीसाठी गणेशाचं पूजन करतो, सरस्वतीचं पूजन करतो, नंतर धनप्राप्तीसाठी धन मिळावं, सत्ता मिळावी, म्हणजे हे सगळे विषय आहेत. हे विषय प्राप्तीसाठी आपण वेगवेगळ्या कामासाठी आपण करून ठेवलेले आहेत. असं करायचं नाही हे सांगितलेलं आहे. थोडक्यात काय की तुम्हाला तुमचं उद्दिष्ट, ज्ञेयच तुम्हाला कळलेलं नाहीये. ज्ञेय काय आहे? की भगवत प्राप्ती हे ज्ञेय आहे, मोक्ष हे ज्ञेय आहे.
ना की सत्ता, विषय, स्वर्ग हे आपल्याला ह्याची प्राप्तीसाठी आपण आराधना करायची नाहीये, तर भगवत प्राप्तीसाठी करायची आहे. याप्रमाणे जो देवांची भक्ती करीत चोहोकडे धावत असतो तो अज्ञानाचा अवतारच होय. आणि उत्तम एकांत स्थानी तपोवने, तीर्थे व तट हे पाहून ज्याचे मन विटते तोही केवळ अज्ञान स्वरूपच आहे. म्हणजे देवदेवांची तीर्थ, तपोवने, एकांत स्थाने म्हणजे जंगल वगैरे अशा ठिकाणी जायला ज्यांना आवडत नाही ते सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. मग कुठं जायला आवडतं? ज्याला शहरात राहण्याचे सुख होते, पुष्कळ मंडळीत बसणे आवडते व लौकिकात गोष्टी सांगण्याची हौस वाटते, तोही केवळ अज्ञान स्वरूपच आहे. शहरात राहायचं, लोकात राहायचं, माणसात राहायचं हे अज्ञानाचं स्वरूप आहे. आत्मा गोचरू होये ऐसी जे विद्या आहे, ते ऐकोनी डौरवाहे. विद्वासू जो उपनिषदांकडे नवचे, योगशास्त्र न रुचे, आत्मज्ञानी जयाचे मनची नाही. आत्मचर्चा एकी आठी, ऐसी ये बुद्धीची भिंती, पाडून जयाची मती, ओढाळ जाहली. कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. शिल्पी अति निपुण, सुपकर्मी ही प्रवीण, विधी अथर्वण हातीथ. आणि जो अशा प्रकारे विद्वान असतो की ज्या विद्येपासून आत्म्याची प्राप्ती होते किंवा आत्म्याची प्राप्ती होते ती ऐकू आली असता डौर वाजून ती कानी पडू देत नाही, तिचा उपहास करतो. उपनिषदांकडे जो पाहत नाही, योगशास्त्र ज्याला आवडत नाही, अध्यात्माकडे ज्याचे लक्ष जात नाही, ज्या बुद्धीपासून आत्मनिरूपण होते ती बुद्धी टाकून ज्याचे मन इतर सर्व शास्त्रांकडे ओढ घेते, जो कर्मकांड पूर्णपणे जाणतो, ज्याला पुराणे मुखोद्गत आहे आणि ज्योतिषात तर तो इतका निपुण आहे की तो म्हणेल ते व्हायचे तसेच व्हायचे. जो शिल्पशास्त्रात आणि अतिनिष्णात आहे, पाकशास्त्रात प्रवीण आहे आणि जारण, मारण, उच्चाटन व वशीकरण ही म्हणजे केवळ त्याच्या हातचा मळ आहे. काय सांगितलंय बघा इथं की हे सगळं करतो, विविध देवदेवतांची पूजा करतो, आणि जो अशा प्रकारे विद्वान असतो की ज्या विद्येपासून आत्म्याची प्राप्ती होते ती ऐकू आली असता डौर वाजून ती कानी पडू देत नाही. म्हणजे या सगळ्या विद्या वाचल्यानंतर आत्मप्राप्तीचा जो मार्ग त्याला समजतो तो ऐकून न ऐकल्यासारखा करतो, त्याचा उपहास करतो. उपनिषदांकडे जो पाहत नाही, म्हणजे काय सांगितलेलं आहे की तुम्ही देवी देवतांची पूजा अर्चा करू नका असं नाही, ते सगळं करा, पण उपनिषदांच्याकडे दुर्लक्ष करू नका, योगशास्त्राकडे दुर्लक्ष करू नका, आत्मज्ञानाकडे दुर्लक्ष करू नका. हे पाहिजेच, हे मुख्य आहे. व ज्या बुद्धीपासून आत्मनिरूपण होते ती बुद्धी टाकून देऊ नका. आणि इतर शास्त्रांकडे त्याचं मन ओढ घेतं.
असं होऊ नये. तर हे इथं सांगितलेलं आहे की देवी देवतांची पूजा ही विषय प्राप्ती करता करू नका. आणि जी बुद्धी तुम्हाला हे सगळे शास्त्र वाचून मिळते, आत्मज्ञानाची बुद्धी जी मिळते, तिचा उपहास करायचा नाही. उपनिषदे वाचायची, अध्यात्माकडे लक्ष द्यायचं, हे सर्व इथं सांगितलेलं आहे. तर आज आपण इथंच थांबत आहोत. भाग नंबर 34 आपण उद्या पाहणार आहोत. उद्याच्या भागात अजून याच संदर्भात भरपूर व्याख्यान बाकी आहे, ते आपण बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. आपला संकल्प सिद्धीस जाण्यासाठी भगवंताची आराधना करायची आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.